ढालेवाडी संघाकडून दोन आघाडीचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो स्वप्नील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर खेळताना राहुल. पहिला चेंडू उत्कृष्ट पद्धतीने फेकलेला हा चेंडू, यावर कोणतीही धाव नाही. बॉलरचे नाव काय? मिथुन. शॉर्ट रनअप मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करताना मिथुन. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला हा देखील चेंडू आणि यावर बाद होताना स्वप्नील. एज लागून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला चेंडू आणि तिथे कोणतीही चूक न करता झेल घेतलेला आहे यष्टीरक्षकाने आणि यावर बाद होताना सोपान. दोन्ही संघांनी आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षात पाठवून द्यायचा आहे, नाहीतर धावांची पेनल्टी देण्यात येईल आपल्याला. टीम ढालेवाडी संघाला लागलेला पहिला झटका सोपानच्या रूपात आणि सोपानची जागा भरून काढण्यासाठी गेलेला आहे तो सुधीर. उत्कृष्ट असे संघासाठी पहिले षटक हाताळताना मिथुन. उत्कृष्ट असं गोलंदाजी दाखवतायत मिथुन. मिथुन यांचा पुढील चेंडू सामना करेल तो सुधीर. लागलेली एज आणि उत्कृष्टरित्या घेतलेला हा झेल हेमंत इंदलकर यांनी. यावर देखील बाद होताना सुधीर. टीम ढालेवाडी संघाला लागलेला हा सलगचा दुसरा झटका. मिथुन यांची खूपच छान अशी गोलंदाजी. पहिल्या षटकातील 3 चेंडू झालेला असताना अद्याप कोणतीही धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागलेली नाहीये आणि टीम ढालेवाडी संघाला लागले ते 2 झटके सुधीर आणि स्वप्नीलच्या स्वरूपात. दरम्यान आपल्या संघासाठी आता फलंदाजी करण्यासाठी गेलेला आहे तो नकुल. पाहूया काय करतोय तो आपल्या संघासाठी. मिथुन हा काहीच समजून देत नाही गोलंदाजी. स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव सफल. या एका धावेने संघाचा श्री गणेशा होते. स्कोर बोर्डवरती लागली आहे ती 1 धाव. 2 बाद 1. दरम्यान राहुल पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडवरती येताना स्वीप मारण्याच्या प्रयत्नात शरीराचा वेध घेतलेला हा चेंडू स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू. यावर कोणतीही धाव नाही. पंचांचा निर्णय येतो तो निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते, मंदावते. धावसंख्या 1. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑनच्या दिशेने घेतलेली ही सिंगल आणि संघाच्या धावसंख्येत 1 नी भर. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 2. 2 बाद 2. दरम्यान राजापूर संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते कॅप्टन विक्रम. संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळताना विक्रम.
पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी राहुल फलंदाजीतून. अजून कोणतेही मोठे फटके घेण्यात आले नाहीत. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका, यावर मिळत आहेत ते 2 धावा. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत होते भर. संघाची धावसंख्या होती ती 4. 2 बाद 4. दरम्यान स्लोअर गेंदबाज विक्रम याचा सामना करेल तो राहुल. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, यावर रिव्हर्स स्वीपचा फटका फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. यासोबत मिळत आहेत 6 धावा. पंचांचा निर्णय येतोय तो 6 धावा. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत होते भर. संघाची धावसंख्या होते ती 10. 2 बाद 10. राहुल या अशाच फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पाहूया असे किती फटके त्याच्या फलंदाजीतून मिळत आहेत टीम डालेवाडी संघाला. दरम्यान विक्रमचा पुढील चेंडू, पाहूया काय करतायत ते राहुल. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. निखिल सोळस्कर हजर राहायचे समालोचन कक्षात. दरम्यान पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, बीट झालेले आहेत ते राहुल. शरीराचा वेध घेत चोरटी अशी 1 धाव पूर्ण केली आहे आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या होती ती 11. 2 बाद 11. दरम्यान मारण्याच्या नादात बीट झालेले आहेत ते खेळाडू. यावर पंचांचा निर्णय येतो तो वाईड. या अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 या धावसंख्येवर. दरम्यान विक्रम याचा पुढील चेंडू, सामना करेल तो नकुल. पाहूया काय करतोय तो नकुल आपल्या संघासाठी. दरम्यान शॉर्ट ऑनच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात झेल सुटलेला आहे आणि 1 धाव मिळताना या 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 13. 2 बाद 13. संघाची धावसंख्या होती ती 14.
दरम्यान एमके याचा पुढील चेंडू सामना करेल तो घानाघाती फलंदाज राहुल. रिव्हर्स स्वीप घेण्याच्या नादात शरीराचा वेध घेताना चेंडू आणि चेंडू जातो तो डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा निर्णय येतो त्या 2 धावा. डिक्लेअर 2. या 2 धावाने संघाची धावसंख्या होते ती 22. 2 बाद 22. स्टेप ऑन करून लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा फटका. यावर 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्या होती ती 24. 2 बाद 24. स्टेप आउट करून उत्कृष्टरित्या टोललेला लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू. लेकिन क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना काय झालं. सुंदर जल घेतलेला पण अंपायरचा डिसिजन येतो तो नो चेंडू. नो +1. संघाच्या धावसंख्येत 2 भर. संघाची धावसंख्या होती ती 26. टोलवण्याच्या नादात चेंडूने घेतले आकाशात भरारी. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू. यावर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावाने संघाची धावसंख्या होते ती 28. 2 बाद 28. दरम्यान तिसरे षटक प्रगतीपटावर. दरम्यान एमके याचा पुढील चेंडू सामना करेल तो नकुल. निर्धाव असा चेंडू येतो मैदानामध्ये. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होती ती 28. फुल्लर पद्धतीचा चेंडू. यावर पंचांचा निर्णय येतो तो नो चेंडू. नो +4. या 5 धावसंख्येने संघाची धावसंख्या पोचते ती 33. 2 बाद 33. फ्री हिट डिलिव्हरी. दरम्यान एमके याचा सामना करेल तो नकुल. स्टेप आउट करून मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेले ते नकुल. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला चेंडू. यावर कोणतीही धाव नाही. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दालेवाडी संघाची धावसंख्या स्थिरावते ती 33 या धावसंख्येवर. गोलंदाजाचे नाव. दरम्यान राजापूर संघाकडून 4थे षटक हाताळण्यासाठी आलेले आहे ते ऋषी. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी 4थे षटक टाकतो तो ऋषी. दरम्यान साऊथ वेस्ट झोन कडून मारा करताना ऋषी यांचा सामना करेल तो राहुल. पाहूया राहुल किती मोठे फटके मारण्यात यशस्वी होते आपल्या संघासाठी. दरम्यान शेवटचे षटक इनिंग मधले प्रगतीपथावर. पाहूया राहुल काय करतोय आपल्या संघासाठी.
स्लोवर पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने फटकावला. यावर एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक आढळतोय, फेकतोय. तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचते ती 35. 2 बाद 35. स्टेप आउट करून स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटकार. यावर मिळतो ती एकच धाव. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचते ती 36. उत्कृष्ट पद्धतीचे षटक हाताळताना ऋषी शेवटच्या षटकामध्ये देखील तो फलंदाजाला काही समजू देत नाही. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला लेकिन हा घेतलेला झेल. या झेल सोबत बाद होतोय तो नकुल. वैयक्तिक 7 धावसंख्येवर बाद होतोय नकुल. पुढील होणारा सामना फलटण विरुद्ध सासवड. दरम्यान नकुलची जागा देण्यासाठी मैदानात उतरला आहे तो मयूर. ऋषी याचा पुढील चेंडू. सामना करेल तो मयूर. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि फेकून दिलाय आणि मिळत आहेत ते 6 धावा. या 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 42. 42 विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. दरम्यान मयूर याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट रीतीने टोलवलेला हा चेंडू. यावर सीमारेषेलगत घेतलेला झेल आणि यावर पंचांचा निर्णय काय होतोय? विकेट. यासोबत दाहलेवाडी संघाला लागलेला हा 4था झटका. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती 42. दरम्यान ऋषी याचा पुढील चेंडू. सामना करेल तो गानागाती फलंदाज स्वप्नील. स्टेप आउट करून चेंडू पावल्यावर काय होते? क्षेत्ररक्षक झेल सोडताना यावर 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांचा निर्णय होतोय आताच्या 3 धावा. या 3 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 45. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम ढालेवाडी संघाची धावसंख्या होते ते 45. टीम राजापूरला जिंकण्यासाठी पाहिजे 24 चेंडू मध्ये 46 धावा.
सेकंड इनिंगसाठी कमेंट्रीची धुरा सांभाळतील निखिल सोळसकर. थँक्यू निखिल. टीम राजापूर ने आपले आघाडीचे फलंदाज मैदानात लवकरात लवकर पाठवायचे. कृपया सहकार्य करायचे दोन्ही संघांनी. वेळ खूपच कमी आहे आपल्याकडे. अजून आपल्याला विघ्नहर्ता चषक टाका म्हणाव. सांग पुढच्या सामन्याचं. यानंतरचा होणारा सामना सासवड विरुद्ध पलटण. सासवडने टॉस जिंकून प्रथम. निर्णय लवकरात लवकर कळवायचा आपण. अजूनही आपल्याला 5 सामने खेळवायचे. टीम डालेवाडी संघाने राजापूर संघासमोर 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पाहूया हे आव्हान कसं पूर्ण करतायत राजापूर संघ. खूपच असा अतितटीचा हा सामना. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच. आणि वातावरण सुद्धा आज खूपच चांगलं झालंय. ढगाळ असं वातावरण. 46 धावांचं आव्हान ठेवलंय डालेवाडी संघानं राजापूर या संघासमोर. आणि या सामन्याचं आपण लाईव्ह प्रक्षेपण करतोय यूट्यूब मार्फत. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या चॅनेलवरती आपण या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी पहिले षटक घेऊन आले ते सोपान. आणि स्ट्राईकला आहेत ते ऋषी. ऋषी यांनी चांगली गोलंदाजी केली होती. पाहुयात बॅटिंग मधून काय कमाल करतायत. सुंदर असा टाकलेला अकोट टप्प्याचा चेंडू. त्यावर उत्कृष्ट पद्धतीने खेळलाय ऋषी यांनी. यावर आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे.
आता स्ट्राइक वर आलाय तो विक्रम. पाहूयात विक्रम खूप नावाजले जातात आपल्या फलंदाजीसाठी. पाहूयात आज काय चमत्कार करतायत आपल्या फलंदाजीमधून. ज्यांनी सुद्धा खूप काळ गाजवलाय आपला फलंदाजी थ्रू. आणि तसंच बॉलिंगच्या बाबतीत बोलायचं गेलं तर ढालेवाडी संघाकडून पुण्यात जी नामांकित ट्रॉफी खेळली जाते NB ट्रॉफी, त्यातील 2 खेळाडू या संघामध्ये आहेत. पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु विक्रम या चेंडूवरती बाद झालेत. राजापूर संघाला लागलेला हा पहिला झटका. कोणती धाव करू शकले नाहीत. विक्रम शून्यावरती बाद झालेत. सुंदर अशी गोलंदाजी ढालेवाडी संघाकडून. आपल्या बॉलिंगचा अनुभवाचा वापर करताना या सामन्यामध्ये NB ट्रॉफीचं बोलायचं झालं तर पुण्यामधील एक नामांकित अशी ट्रॉफी. आणि या नामांकित ट्रॉफीमध्ये हे ढालेवाडी संघाचे 2 खेळाडू खेळतात, स्वप्नील साबळे आणि राहुल राठोड. ही खूप दिग्गज अशी ही नावं आणि त्याच नावाचा साजेसा असा वापर करताना या सामन्यामध्ये पुढील चेंडू सोपान यांचा. सुंदर असा मारलेला चेंडू. यावर पाहूयात किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर. सुंदर असा चाललेला अतितटीचा हा सामना. अभि विक्रम यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. अभि पहिला चेंडू खूप उत्कृष्ट पद्धतीने खेळून काढला. यावर 2 धावा मिळालेल्या आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा टाकलेला कोटप्प्याचा चेंडू. यावर ढालेवाडी संघाला लागलेला अभियांच्या स्वरूपात दुसरा झटका. पहिले षटक प्रगतीपथावर. राजापूर संघाला जिंकण्यासाठी 46 धावांचा तगडा असं आव्हान उभं केलंय ढालेवाडी संघाने. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या झाली ती 3 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर. कृपया दोन्ही संघांनी सहकार्य करायचंय कमिटीला. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. अजूनही आपल्याला आजच्या दिवसातील 5 सामने खेळवायचे. तरी दोन्ही संघाकडून आम्ही सहकार्याची आशा करतो. पुढील चेंडू सचिन यांच्यासाठी सुंदर असा मारलाय. यावर झेल बाद. सुंदर अशी गोलंदाजी. नावाला साजेल अशी गोलंदाजी करतायत. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करतायत. आणि सोपान पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी 3 झटके दिलेले आहेत राजापूर संघाला. सोपानने खूपच अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. जबरदस्त अशी गोलंदाजी करतायत सोपान.
आता स्ट्राइक वर खेळतोय तो मयूर, बॉलिंग करतोय तो सोपान. पुन्हा सुंदर असा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 3 धावा. अंपायरचा इशारा षटक समाप्तीचा. एका षटकानंतर राजापूर संघाची धावसंख्या झाली ती 3 धावा. अजूनही 43 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत राजापूर संघाला. 18 चेंडू 43 धावा. पाहुयात राजापूर संघाकडून कोण हा चमत्कार घडवून आणतंय. टालेवाडीच्या संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर उत्कृष्ट अशी फलंदाजी केली त्यांनी आणि एक तगडा असं आव्हान ठेवलंय राजापूर संघासमोर. आणि सुरुवाती त्यांनी सुंदर अशी केली. पहिल्याच षटकामध्ये त्यांनी 3 फलंदाज तंबूमध्ये माघारी पाठवलेत. सासवड संघ कृपया आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. आणि पुढील होणारा सामना फलटण वर्सेस सासवड. सासवड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यानंतरचा होणारा सामना फलटण वर्सेस सासवड. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आले ते सुधीर. सुंदर असा टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू उत्कृष्ट पद्धतीने खेळून काढलाय. त्यावर एक धाव पूर्ण केलेली आहे. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. अजूनही 42 धावांचं आव्हान पूर्ण करायचंय राजापूर संघाला. हॅलो, दुसरा चेंडू सामनाकडील मयूर उत्कृष्टपणे टाकला चेंडू आणि यावरती 1 धाव आणि 9 चेंडू. संघाची धावसंख्या 1 ने वाढ. संघाची धावसंख्या 6. हा फ्रेड चेंडू असेल. ऋषी सुधीर फ्रेड चेंडू घेऊन ऋषीसाठी शॉर्ट पेपरचा चेंडू आणि यावरती झेल बाद, परंतु बॅट्समन आउट नसेल. हा फ्रेड चेंडू आहे. याच्यावरती 1 धाव पूर्ण. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ. संघाच्या धावसंख्या झाली 7. जर हा सामना राजापूरला जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. पुढील चेंडू सामना करील मयूर. शॉर्ट पेपरचा चेंडू आणि यावरती 4 धावा. या 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येत 4 ने वाढ. संघाच्या धावसंख्या झाले 11. अजून 30 रन पाहिजे असतील. आपण जिंका किती सामने? अजून 13 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल राजापूर संघाला. निर्धाव चेंडू पुढील चेंडू सामनावर मयूर उत्कृष्ट टोला चेंडू आणि यावरती डिक्लेअर झोन मध्ये आणि यावरती 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने वाढ. संघाची धावसंख्या झाली आहे ती 13.
दुसऱ्या षटकातील लास्ट चेंडू. बघू मयूर काय करतो आपल्या संघासाठी. अजूनही मयूरची बॅटमधून कोणताही मोठा फटका आलेला नाही. उत्कृष्ट टाकला चेंडू आणि यावरती एक धाव पूर्ण. या एका धाव्याने संघाला एक निवाड. संघात संख्या झाली 14. 12 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज असेल राजापूर संघाला जिंकण्यासाठी. युवा उद्योजक उत्कृष्ट शेतकरी प्रशांत सोळसकर यांचे ग्राउंड मध्ये आगमन. त्यांचे सहर्ष स्वागत. दरम्यान संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय तो नकुल. नकुलचा सामना करेल तो मयूर. स्टेप आउट करून कटवून काढलेला चेंडू. यावर जमिनीला समांतर असा चेंडू. उत्कृष्ट अशी फेकी. यावर 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पण 2च धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. दरम्यान नकुल याचा पुढील चेंडू. सामना करेल तो मयूर. जर राजापूर संघाला हा सामना विजयी व्हायचा असेल तर त्यांना खूप मोठे फटके खेळावे लागतील. हलकस ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. यावर कोणताही क्षेत्ररक्षक नाही. यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. दरम्यान नकुल याचा पुढील चेंडू. सामना करेल तो डावकुऱ्या हाताचा फलंदाज ऋषी. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. उत्कृष्टरित्या टोलवलेला. यावर खराब असे क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवर मिळत आहेत ते 4 धावा. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचते ती 21. नकुल याचा पुढील चेंडू. सामना करेल तो घानाघाती फलंदाज ऋषी. पाहूया काय करतो ऋषी आपल्या संघासाठी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. यावर क्षेत्ररक्षक आढळताना फेकी करताना 1च धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. उत्कृष्टरित्या कटवून काढलेला तितकेच उत्तमरित्या यावर धावबाद झालेले आहेत ते ऋषी. आताची 1 धाव. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचते ती 23 या धावसंख्येवर.
संघाची धावसंख्या 25. चौथं आणि संघाचं अंतिम षटक. बॉलर नेम, बॉलरचे नाव सहदेव. राजापूर संघाला जिंकण्यासाठी 6 बॉल 21 रनांची आवश्यकता. सुंदर असा मारलेला फटकाऱ्यावर किती धावा मिळतात बघू. नो मॅन्स लँड मध्ये सुंदर असा मारलेला फटकार. 4 धावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि या 4 धावा. संघाला जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 16 धाव संख्येची आवश्यकता. काय श्री निर्धाव असा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना सहदेव. हा सामना डालेवाडी संघाकडे जाताना विकेट.